पीसीच्या निवडणुका सुरू आहेत। या निवडणुकांच्या सुरुवातीलाच भाजपाचे 14 तर शिवसेनेचे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। डोंबिवली पश्चिमेकडील पॅनल क्रमांक 23 मध्ये भाजपाचे दीपेश म्हात्रे, त्यांचे बंधू जयेश म्हात्रे हे देखील बिनविरोध निवडून आलेत। डोंबिवली मोठागाव परिसरात भाजपसह दीपेश म्हात्रे यांच्या समर्थकांनी भव्य विजय रॅली काढली होती। नागरिकांमध्ये मोठा उत्साहाचं वातावरण आहे। डोंबिवली आणि कल्याण या महानगरपालिका क्षेत्रामध्ये जवळजवळ 14 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, कपिल पाटील साहेब, गणेश नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढतोय। आणि आपण आता बघत असाल तर याच्यामध्ये जे लोक बिनविरोध निवडून आले, लोकांचा विश्वास संपादन करूनच हे लोक सगळे बिनविरोध निवडून आले। मी आपल्याला आश्वस्त करतो की येत्या काळामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये पारदर्शक काम देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होईल। विरोधकांना नेहमी बोलवत होतं की महापौर आमच्यात बसेल म्हणून, काय सांगाल? आता महापौर बसण्याच्या ऐवजी त्यांचे उमेदवार पळत आहेत ते थांबवलं तर बरं होईल। जे उमेदवार पळून गेले, पक्षाच्या नेतृत्वाची चूक नाही, इथे खाली असलेली जी यंत्रणा आहे ना तीच सगळी विकली गेलेली होती, म्हणून हे सगळं शक्य झालं। तुम्हाला मी एवढंच सांगतो की या जे खालचे लोक आहेत यांनी स्वतःचा पक्ष विकून टाकला, लोकांना उमेदवारी दिली नाही आणि त्याच्यामुळे चांगले उमेदवार यांच्याकडे राहिले नाही आणि आता हे आपले उमेदवारी वाचवण्या, डिपॉझिट वाचवण्याचं काम यांचं चालू आहे।